नमस्कार मंडळी. तर आज आपण आपल्या किचनमध्ये अगदी झणझणीत असा लाल मिरचीचा ठेचा पाहणार आहोत. बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल इतका छान हा ठेचा होतो आणि भाकरीसोबत अगदी मस्त असा हा ठेचा लागतो. तर नमस्कार मंडळी, मी ज्योती तुम्हा सर्वांचं ज्योती स्वादिष्ट किचनमध्ये पुन्हा एकदा खूप 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 मनापासून स्वागत करते. तर ठेचा बनवायला सुरुवात करूया. तर इथे या मी लाल फडक अशा मिरच्या घेतलेल्या आहेत. अगदी शेतातील जवारी मिरच्या आहेत, मस्त अशा ह्या पिकलेल्या आहेत. तर इथे मी 100 ग्रॅम होईल इतक्या ह्या मिरच्या घेतल्यात. त्याचे देठ काढून स्वच्छ धुवून अगदी त्या कोरड्या केल्यात, जेणेकरून त्याच्यामध्ये अजिबात पाण्याचा अंश राहिलेला नाही आहे. आणि 100 ग्रॅम मिरच्यांसाठी 50 ग्रॅम इतका लसूण घेतलेला आहे आणि छोटा गुळाचा खडा अगदी असा खिसून घेतलेला आहे. जिरं घेतलेलं आहे 2 चमचे होईल इतकं. अर्ध्या लिंबाचा रस घेतलेला आहे आणि मीठ घेतलेलं आहे. इथे आपल्याला मीठ 2 ते 2.5 चमचे इतकं मीठ लागणार आहे. तर सर्वप्रथम ह्या ज्या मिरच्या आहेत त्या आपण अशा बारीक मोडून घेणार आहोत. तर हे पहा, अशा पद्धतीने ह्या सर्व मिरच्या आपण अशा मोडून घेणार आहोत. मिरच्या धुतल्यानंतर त्या व्यवस्थित अशा नितळल्या पाहिजेत, अजिबात त्याला पाणी राहता कामा नये, जेणेकरून चटणी जी आहे ती व्यवस्थित खूप दिवस टिकली जाते. आणि हा ठेचा बनवताना अगदी अजिबात पाण्याचा कुठेही वापर अजिबात करायचा नाही, म्हणजे चटणी व्यवस्थित टिकते. तर इथे ह्या सर्व मिरच्या मोडून मी मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घेतल्या. मिरच्या घालून झाल्यानंतर आपण लसूण आहे तो सर्व यामध्ये घालून घेणार आहे. इथं लसणाचं प्रमाण थोडं जास्त असेल तरीही चालेल, लसणामुळे चटणीला खूप छान अशी चव येते. लसूण घातल्यानंतर तर 1 चमचा होईल इतकं यामध्ये मी जिरं घालून घेतलेले आहेत आणि फोडणीसाठी 1 चमचा जिरं ठेवलेले आहेत. तर आता यामध्ये साधारण 1-1.5 चमचा होईल इतकंही मीठ घालून घेतलेलं आहे. तर 2.5 चमचा होईल इतकं आपल्याला मीठ लागलेलं नाही, तर 1.5 चमचा होईल इतकं हे मीठ मी अंदाजे घालून घेतलं. गूळ घालून घेतला संपूर्ण. आणि आता हे सर्व आपण मिक्सरवरती अगदी बारीक वाटून घेणार आहोत. जर तुम्हाला ही चटणी जाडसर हवी असेल तर तुम्ही त्या पद्धतीनेही ठेवू शकता, पण मला ही चटणी अगदी बारीक अशी आवडते. तर इथे मी अगदी बारीक असं ह्याचं वाटण करून घेतलेलं आहे. मी दाखवते, हे पहा, अशा पद्धतीने मी अजिबात पाण्याचा वापर न करता इथे हे संपूर्ण मिश्रण आहे ते वाटून घेतलेलं आहे. चटणीचा सुवास खूपच असा छान येत आहे. टोपण उघडल्या उघडल्या अगदी मस्त असा याचा सुवास येत आहे. तर अशा पद्धतीनं मिरचीची पहिल्यांदा अशी पेस्ट करून घ्यायची आणि आता फोडणी करून घेऊया. तर पॅनमध्ये साधारण 2 ते 2.5 चमचे इतकं तेल घालून घेतलं. कढीपत्ता घातला. कढीपत्ता छान तडतडल्यानंतर 1 चमचा होईल इतकं ह्याच्यामध्ये जिरं घालून घेतलं. तर इथे जिरं व्यवस्थित फुललं गेल्यानंतर आपण ठेचा करून घेतला होता तो संपूर्ण आता तेलामध्ये घालून घ्यायचा. इथे एक लक्षात घ्यायचं की फोडणी करताना गॅस अगदी स्लो असला पाहिजे आणि हे आपण जे ठेचा ह्या तेलामध्ये परतून घेणार आहोत तर त्याला थोडा 7 ते 8 मिनटं इतका वेळ लागतो, कारण व्यवस्थित अगदी स्लो गॅसवरतीच आपण ह्याला परतून घेणार आहे. अगदी ते मिश्रण जे आहे ते घट्ट होईपर्यंत, कारण मिरच्या आहेत त्या आपण अजिबात भाजलेल्या नाही आहेत किंवा लसूणही कच्चा आहे, त्यामुळे हे व्यवस्थित असं आपण भाजून घेणार आहे. तर त्यामुळे चटणी खायला खूपच रुचकर अशी लागते. त्यामुळे गॅसचा फ्लेम अगदी लो करायचा आणि मगच ही चटणी आहे ह्या तेलामध्ये आपण अशी परतत राहायची आहे. तर 1-2 मिनटं कंटिन्युअसली मी ही चटणी अशीच परतत राहिली होती तेलामध्ये. साधारणपणे आता ह्याला घट्टसरपणा यायला लागलेला आहे. अगदी अशी कोरडी कोरडी होते ही. तर इतका घट्टसरपणा आल्यानंतर आपण यामध्ये अर्धा लिंबाचा रस आहे तो घालून घ्यायचा आणि मग पुन्हा एकदा आपण हे सर्व असंच परतत राहणार आहे. जितकी आपण ही चटणी व्यवस्थित परतू आणि ती कोरडी होईल तितकी ती जास्त दिवस राहते आणि खायलाही अगदी छान लागते. आंबट, गोड आणि तिखट अशा पद्धतीनं ह्या चटणीची चव असते. एकदा नक्की ट्राय करा, खूपच छान लागते. तर आता 6 मिनटं पूर्ण झालेले आहेत आणि 6 मिनटानंतर पहा, अगदी हा खरडा आहे तो व्यवस्थित असा परतला गेलेला आहे. ते कसं ओळखायचं, तर ह्या खरड्याचा ना असा एक गोळा तयार होतो, अजिबात ते कढईला चिकटत नाही. तर त्यावेळेला समजायचं की व्यवस्थित असा तो परतला गेलाय. तर ही खरड्याची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक तुम्ही नक्की करा
आणि छान छान कमेंट करायला सुद्धा विसरू नका, कारण तुमच्या एक कमेंटमुळे मला प्रेरणा मिळते अजून छान छान व्हिडिओ बनवण्यासाठी। तर इथे पहा, अगदी छान असा हा खरड्याचा गोळा तयार झालेला आहे। खरडा आता इथं आपला छान असा परतला गेलेला आहे आणि त्याचा सुवास तर खूपच छान असा दरवळत आहे। तर अशा पद्धतीने एकदा तुम्ही खरडा नक्की ट्राय करा, खूपच छान होईल। आणि तुम्ही बनवलेला अशा पद्धतीचा खरडा कसा झाला होता हे सुद्धा मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका। हा खरडा सर्वसाधारण 15 ते 20 दिवस व्यवस्थित फ्रीजमध्ये राहतो, बाहेर रूम टेम्परेचरवरही हा छान राहतो। फक्त खरडा गच्च टोपण असलेल्या बरणीमध्ये तुम्ही भरून ठेवा, म्हणजे तो छान राहतो। तर आजची आपली झणझणीत अशी लाल मिरच्यांच्या खरड्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास एक लाईक नक्की करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तर पुन्हा भेटू अशाच नवनवीन चमचमीत आणि झणझणीत रेसिपीसोबत। तोपर्यंत बाय बाय।